इतकी वर्ष बिझनेस करताय, लॅब रिपोर्ट आल्याशिवाय माल विक्रीला बाहेर पडलाच कसा? याचा विचार का नाही केला? सगळीकडनं हिरवे झेंडे मिळाल्याशिवाय इतकं मोठं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केलंच कसं? म्हणजे आता बिझनेस कसा करावा हे सुद्धा मला तुमच्याकडून शिकायला हवं. एवढी वाईट वेळ नाही आली अजून माझ्यावर. सगळं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आमचं. हे सगळं कसं घडलं ते लवकरच कळेल आम्हाला. मॉम प्लीज नंतर भांडूया आपण प्लीज. नील बरोबर बोलतोय. हे बघा, हे कसं झालंय, कसं घडलं हे आधी शोधून काढूयात आपण प्लीज. सारंग, तुझ्या कामाबद्दल तर मला शंका नाही, पण याच्या मागे कोणाचं तरी कारस्थान नाहीये ना, याचा विचार मात्र करावा लागणार. मला आधीच कळलं होतं काहीतरी भयंकर घडणार म्हणून, आणि माझे अंदाज चुकत नाहीत. ही का फोन करते आता मला? हॅलो सारंग, थँक गॉड यू पिक माय कॉल. मला वाटलं होतं तू माझ्यावर एवढा रागवला असेल की कदाचित फोन पण नाही उचलणार माझा. शिवानी, कामाचं बोलशील प्लीज. हो. व्हाय आर यू बिंग सो रूड? आय मीन, कामा व्यतिरिक्त आपल्यात काहीच बोलणं होऊ शकत नाही का? सारंग, मला तुझी काळजी वाटते हे का नाही समजत आहे तुला? हे बघ शिवानी, मी कुठल्याच मनस्थितीत नाहीये, वेगळ्याच झोनमध्ये आहे मी सध्या. आय अंडरस्टँड, पण ह्या परिस्थितीत जर आपण दोघे एकत्र आलो ना तर आपण यावर मात करू शकतो. काय म्हणायचंय तुला? सारंग, सगळं बोलूनच दाखवायला हवं का? आय मीन, माझ्या मनातलं. हे बघ शिवानी, माझ्या डोक्यातनं फक्त आता सावलीबद्दल चालू आहे. सावली सनस्क्रीन. ओ सावली सनस्क्रीन बद्दल बोलतोयस तू? इतका प्रयत्न करून बातमी मीडियापर्यंत पोहोचलीच कशी? हे मीडियावाले तर टपलेलेच असतात. एवढ्या वर्षांचं रेप्युटेशन आहे कंपनीचं, ते ताई पण चिडली आता. मी समजू शकते. मी येऊ का तिकडे? नाही नको. ऐक, अरे माझी काहीतरी मदत होऊ शकेल म्हणून. शिवानी, मला खरंच मदतीची गरज नाही आहे, मी हँडल करेन. हे बघ, मी आले तर खरंच मी काहीतरी मॅनेज करू शकेन. माझं तेवढं वजन आहे मीडियामध्ये, फक्त तू माझ्या बाजूने असायला हवं. माझी बाजू सत्याची आहे शिवानी, मला कोणाच्या बाजूने जायची गरज नाही आहे. माझा खरेपणा मी सिद्ध करेन. सारंग. शिवानी, थँक्यू. मदत करण्याची इच्छा दाखवली त्याबद्दल खरंच थँक्यू. बाय. बबल्याला उचलायला आलेले की राजकुमार तुझा गणपती उचलायला आलेले हे लोक? बट ऑब्वियस तुझा, कारण बबल्या भाई. कोण आहे? कोण? मी आहे ऐश्वर्या मेहंदळे. मोहल्ले में फिर से ऐश्वर्या? या 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 या, वेलकम वेलकम टू माय पॅलेस. कम. थोडासा वास येतोय. टॉय नाही, ती नाही थांबत. बस बस, अरे उभी का तू? बस नाही काय, बस 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 बस, पटकन बसून घे. बस नाही, उभी राहा. तुला सोडून बबलूला घेऊन गेले ना? कोडी केले हे ते मी सांगेलच तुला, पण आधी तू सांग, सनस्क्रीन मध्ये जो घोटाळा झालाय तो तू केलायस ना? हे रूपम कॉस्मेटिक्सच्या बाबतीत ज्याने हे घडून आणलंय, ती व्यक्ती माझा शत्रू आहे की मित्र आहे हे जाणून घ्यायचंय मला. टॉय हे बघते त्याच आहे. शत्रूचा शत्रू, तू माझा मित्र, हेच म्हणायचंय ना तुम्हाला? असं काही नाहीये. शत्रूचा हेतू कळायला हवा ना, एक्झॅक्टली काय कारण आहे. ते म्हणतात ना, मित्रांना जवळ ठेवा, आय मीन कीप युअर फ्रेंड्स क्लोज बट एनिमीज क्लोजर. शत्रूंना जास्त जवळ ठेवा, तसं. हेही वाक्य त्याच महानुभावाचं आहे. माणसांनी ओळखलं पाहिजे कोण शत्रू कोण मित्र, आणि तू त्यात हुशार आहेस. ओळखशील बालिके कधी ना कधी तरी. हुशार आहे मी. मग मी खूप विचार केला आणि माझ्या डोक्यात एक नाव आलं की तू केलं असशील.
पण त्याआधी तुला एक गोष्ट सांगते. मी रूपम कॉस्मेटिक्स ताब्यात घेण्याच्या खूप जवळ आले दादा. मला एक खूप स्ट्रॉंग पार्टनर मिळाली आहे. आणि जर का तू माझी साथ दिलीस तर तू पण माझा पार्टनर होऊ शकतोस. शिवानी कारखाना, रोज पेटल्सची मालकीण ती पार्टनर आहे ना तुझी? तुला कसं कळलं? त्या दिवशी इकडे इकडे येऊन बडबडून गेलीस, आता माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुला काय वाटलं? मला कळणार नाही. ऐश्वर्या, मी त्या घराच्या बाहेर आहे, या गेमच्या बाहेर नाही अजून. व्हेरी गुड. मग आता सांग, सनस्क्रीन मध्ये जो प्रॉब्लेम झालाय तो तू घडून आणलायस की नाही? तुला का सांगू? कारण एका क्षणात मी तुझा खेळ संपवू शकते. संपव गेम. ओपन चॅलेंज देतो तुला. जे काय करायचं ते कर. नाही करणार तू का माहितीये? कारण तुला मेंदळे एम्पायर मिळवायचे स्वतःच्या स्वार्थासाठी. जा बेटी जा. जो काही खेळ खेळायचा ना तो खेळ. आता खेळायला खरी मजा येईल. बेस्ट ऑफ लक. कॉस्मेटिक इंडस्ट्री मधली नावाजलेली कंपनी रूपम कॉस्मेटिक यांचा नवीन ब्रँड सावली सनस्क्रीन अडकलाय वादाच्या भोवऱ्यात. ग्राहकांकडून येत आहेत तक्रारी. खराब प्रोडक्ट मार्केटमध्ये आणल्याचा धक्कादायक प्रकार रूपम कॉस्मेटिक्स यांच्याकडून झालेला आहे. आता आपल्याला माझं स्टेटमेंट तयार करावं लागेल. सारंगची बाजू घेणार. हां, बट मेक शुअर त्यात कुठेही तो हर्ट होता कामा नये. पण मॅम ऐका ना, मी काय म्हणते, किरण, तू काय म्हणतेस ना ते नंतर बघ. आधी मी काय म्हणते ते कर. हो मॅम, पण मला काय वाटतंय आपण थोडं थांबूया. हा व्हिडिओ जरा अजून व्हायरल होऊ दे. सिरियसली? आय मीन, तुला प्रॉब्लेम सोडवायचा आहे का वाढवायचा आहे? मॅम, मी तुम्हाला हेल्पच करते. फाईन, बोल. मॅम, असं काहीतरी झालं पाहिजे ना की तो सारंग सगळीकडून अडचणीत आला पाहिजे. एकदम हेल्पलेस झाला पाहिजे. कुठूनही त्याला हेल्प नाही मिळाली पाहिजे. मगच तुम्ही मैदानात उतरा. मॅडम, यावर एकदा नजर टाका बरं. मग मी फायनल रिपोर्ट रेडी करते. काय ग? हे काय झालं? माहिती नाही मॅडम काय झालं. अगं पण काहीतरी लावायचंच ना त्यावर. बहुतेक त्या नवीन सनस्क्रीनमुळे झालं असावं. कुठलं सनस्क्रीन? ती सारंग सरांची सावली सनस्क्रीन.